नमस्कार, स्वागत करते मी तुमचं ऋणानुबंध मातेच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत लेक लाडकी योजना म्हणजे काय. तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. तर तुम्ही बघू शकता माझ्यासमोर हा शासनाचा GR आहे. तर आपण सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. तर तुम्ही बघू शकता मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री नवीन योजना संदर्भाधीन दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. म्हणजे ही योजना कधीपासून चालू करण्यात आली आहे ते सांगितलं गेलं आहे. तर आपण हा हायलायटेड पॉईंट बघू शकतो. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील. तर आपण पुढील मुद्दा बघूया. पुढील मुद्दा असा आहे की शासन निर्णय माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात म्हणजे हे तुम्हाला माहिती असेल की ही योजना खास मुलींच्या सक्षमीकरणासाठी आली आहे. तर सदर योजनेची काही उद्दिष्ट आहेत तर ती मी तुम्हाला सांगते. तर पहिलं उद्दिष्ट तर असं आहे की मुलींच्या जन्मात प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे. दुसरं उद्दिष्ट असं आहे की मुलींच्या शिक्षणास चालना देणे. तिसरं उद्दिष्ट असं आहे की मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे. चौथं उद्दिष्ट असं आहे की कुपोषण कमी करणे. आणि पाचवं उद्दिष्ट असं आहे की शाळाबाह्य मुलींचं प्रमाण 0वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. तर ही उद्दिष्टे तुम्हाला कळलेलीच असेल. आपण पुढचं पॉईंट बघूया. तर आपल्याला या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे पिवळ्या वर केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि तुमचा मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. तर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 7वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये. तर मुलीचं वय जेव्हा 18 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तिला 75,000 रुपये असे एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत. तर तुम्हाला हा पॉईंट कळलाच असेल की तुम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे. तर सदर योजनेची काही अटी व शर्ती आहेत, मी तुम्हाला त्या वाचून दाखवते. तर पहिली अट अशी आहे की ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू होईल. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू होईल. म्हणजे तुमच्याकडे पिवळ्या व केशरी रंगाचे रेशन कार्ड असणे गरजेचं आहे व तुमच्या घरातील मुलींचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर होणे गरजेचं आहे. दुसरी अट अशी आहे की पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. तर हा पण नियम तुम्हाला कळला असेल. तर तिसरा अट अशी आहे की तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. म्हणजे जरी तुम्हाला दुसऱ्या अपत्याच्या वेळी जुळी मुले जन्माला आली तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल. फक्त तुम्हाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा दाखला देणे गरजेचं आहे. चौथी अट अशी आहे की दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. हा पण नियम तुम्हाला वर्षासारखा समजलाच असेल. तर पाचवी अट अशी आहे की लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे. सहावा अट अशी आहे की लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अर्ज भरतेवेळी ज्या बँक खाते द्याल तर ते महाराष्ट्र राज्याचे असणे गरजेचं आहे. सातवा नियम असा आहे की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमचे जे वार्षिक उत्पन्न असेल ते 1,00,000पेक्षा जास्त नसावे. तर तुम्हाला या अटी समजल्याच असतील. तर सदर योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, मी ते तुम्हाला सांगते. तर पहिला आहे लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, म्हणजे तुमच्या मुलीच्या जन्माचा दाखला. दुसरा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे मुलीचे वडील असतील किंवा कोणाचाही कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो 1,00,000पेक्षा जास्त नसावा आणि तो तहसीलदारांचा असावा.
तिसरं आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड, म्हणजे मुलीचे आधार कार्ड लागणार आहे. चौथं आहे पालकांचे आधार कार्ड, म्हणजे मुलीच्या मातापित्यांचे आधार कार्ड लागणार आहे. पाचवं आहे बँकेच्या पासबुकची पहिल्या पानांची छायांकित प्रत, म्हणजे तुमचे जे बँकेचे पासबुक असेल त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे तुम्हाला. सहावं आहे रेशन कार्ड, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे. सातवं आहे मतदान ओळखपत्र, म्हणजे जेव्हा तुम्ही मुलीचा शेवटचा लाभ घ्यायला जाल 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरचं, तेव्हा तिचं नाव हे मतदार यादीत असणं गरजेचं आहे. आठवं आहे संबंधित टप्प्यावरील लाभकर्ता शिक्षण घेत असल्यास संबंधित शाळेचा बोनाफाईड, म्हणजे तुम्हाला शाळेचा दाखला, त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी लाभ घेतेवेळी तुम्हाला बोनाफाईड देणं गरजेचं आहे. नववं आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, म्हणजे कुटुंब नियोजनाचा दाखला तुम्हाला देणं गरजेचं आहे. 10वं आहे अंतिम लाभाकर्ता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, म्हणजे तुम्ही जेव्हा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा जो लाभ घ्यायला जाईल तर त्यासाठी मुलींचा विवाह झालेला नसणे हे अत्यंत गरजेचं आहे, तर तेव्हाच तुम्हाला हा लाभ मिळेल. तुम्हाला ही आवश्यक कागदपत्रे समजली. तर आपण पुढचा मुद्दा बघणार आहे लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती. तर जेव्हा तुमच्या घरात मुलीचा जन्म होईल 1 एप्रिल 2023 नंतर, तेव्हा तुम्हाला तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याच्या जन्माची नोंद करणे गरजेचे आहे. आणि जेव्हा तुम्ही नोंद कराल तेव्हा तुमच्या गावात ज्या अंगणवाडी सेविका असतील तर तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन हा फॉर्म भरायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते हा फॉर्म कसा असेल. तर तुम्ही बघू शकता हा फॉर्म असा असणार आहे. आणि आवश्यक लागणारी कागदपत्रे तर मी तुम्हाला सांगितलीच आहेत, ती तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायची आहेत. तर तुम्ही तुमच्या गावच्या ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती